हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। जय 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 रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदना। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञानयोगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री रामरायांच्या चरणी, श्री समर्थांच्या चरणी, स्वामींच्या चरणी आणि महाराजांच्या चरणी आणि आपणा श्रोत्यास वंदन करून आज आपण दशक 8वा समास 8वा आत्मदर्शन या विषयावर, या समासावर निरूपण करणार आहोत। तत्पूर्वी सद्गुरूंना प्रार्थना करूया। संतांच्या कृपेनेच आत्मदर्शन हा समास असल्यामुळे आपल्यातील राम हा आपल्याला ओळखायचा आहे, त्याचं दर्शन आपल्याला व्हायला हवं, ही प्रार्थना आपण सद्गुरूंचरणी करूया आणि तेच आपल्याला आपल्या अंतरातील रामाचं दर्शन घडवणार आहेत, हा आपल्याला दृढ विश्वास आपण ठेवायचा आहे। म्हणून त्यांच्या चरणी, त्यांच्या कृपेने झालेले हे गीत, गाणं जे आहे ते आपण सादर करूया। श्री ब्रह्म चैतन्य तव कृपे करुण, श्री ब्रह्म चैतन्य तव कृपे करुण, घडावे मजसी राम दर्शन, श्री ब्रह्म चैतन्य तव कृपे करुण, श्री राम जय राम जय जय राम, मंत्र जपावा नित निष्काम, दर्शन देण्या प्रभु श्री राम, भावे पूजू राम चरण, श्री ब्रह्म चैतन्य तव कृपे करुण, रामच करता जाणुनी मानी, प्रेमे आळवू चाप पाणी, अनंत हस्ते कमलावराने, भक्ता देती आशीर्वचन, श्री ब्रह्म चैतन्य तव कृपे करुण,
रामनामाचे उच्चारण पापांचे करी उच्चाटन रामनामी रंगता मन अंतरी वसे पंचायतन श्री ब्रह्मचैतन्य तव कृपे करून राम पाठाचे करिता स्मरण राम प्रभू चुकवी जन्म मरण अनन्य भाव मनमनी घेऊन द्वारी तुझिया आदि शकून श्री ब्रह्मचैतन्य तव कृपे करून घडावे मजसी राम दर्शन श्री ब्रह्मचैतन्य तव कृपे करून श्री ब्रह्मचैतन्य श्री ब्रह्मचैतन्य श्री ब्रह्मचैतन्य तव कृपे करून राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय 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 रघुवीर समर्थ. दशक 8वा समास 8वा दोन्ही 8 आकडे आहेत बरं का. आत्मदर्शन या समासाचं नाव आहे. हा समास दासबोधातील अत्यंत समास हा महत्त्वाचा आहे. काय याचा विषय आहे? माझे खरे स्वरूप जे आहे ते मला कळणे. यावर या समर्थांनी केलेले विवेचन म्हणजे हा आत्मदर्शन हा समास आहे. हा 8वा समास आहे. हंसराज स्वामी या समासाबद्दल त्यांच्या संकेत कुबडीमध्ये काय म्हणतात ते आपण पाहूया. आता 8व्यात 8वा सावधपणे अंतरी 60वा केला निश्चय 8वा संशय रहित. इथे आपल्याला अंतरात काय साठवायचं आहे तर परमात्मा ब्रह्म आपण ऐसे झाले निरूपण तयाचे दृढीकरण या समासी असं संकेत कुबडीमध्ये त्यांनी म्हटलेले आहे. थोडा आता आपल्याला आपण 5व्या दशकातील 6वा समास जो आहे शुद्ध ज्ञान निरूपण या समासामध्ये डोकूया. या समासात समर्थांनी इशारा काय दिलेला आहे की हा समास म्हणजे मुमुक्षूंचा खरा ठेवा आहे. समर्थांनी आपले हृदयचे गुज हे त्याला दिलेलं आहे, देत आहेत. समासाच्या सुरुवातीला ते एवढंच सांगतात. काय सांगतात? ऐक शुद्ध दानाचे लक्षण शुद्ध स्वरूप तेची आपण या नाव शुद्ध ज्ञान निरूपण जाणीजे श्रुती असं आपल्याला 10व्या ओळीमध्ये समर्थाने दशक 5 समास 6 मध्ये आपल्याला त्यांनी सांगितले आहे. आता आत्मज्ञान म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या शुद्ध ज्ञान निरूपणाची सुरुवात झालेली. या प्रश्नाचे उत्तर घेण्याने काय आहे आत्मज्ञान तर ऐक ज्ञानाचे लक्षण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. हा आत्मज्ञान म्हणजे हा अत्यंत गहन विषय आहे पण तरीसुद्धा समर्थाने तो अत्यंत सोप्या शब्दात आपल्याला सांगितलेला आहे. तर आपल्याला पहावे आपण असे आपण म्हणजे काय? आपली जी इंद्रिय आहेत ना ती बहिर्मुख आहेत. बहिर्विषयांकडे ते दृश्याकडे धाव येणारी आहेत. तीच इंद्रिये आपल्याला अंतर्मुख करायचे आहेत आणि आपल्या अंतरात जो आत्मा आहे आपला स्वरूप आहे जे आत्मस्वरूप आहे ते आपल्याला बघायचं आहे. आणि हे तुम्हाला ज्ञान अंतर्मुख होऊनच कळतं. याला साधकाची अंतरयात्रा असंही म्हणतात की तुम्ही आपल्या अंतरात डोकवायचे. हा आपला देह हा चालतो तो कोणाच्या सत्तेने तर ह्या आत्मा नावाच्या अंतरात्म्याच्या सत्तेने हा आपला देह हा
हालत असतो, चालत असतो, असं सगळं करत असतो. तर ह्या आपल्याला आपल्या आत्मस्वरूप जे आहे त्याचं आपल्याला ज्ञान होणं म्हणजेच आत्मदर्शन आहे. प्रत्येकाला आपल्या हृदयात राम आहे, आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे, पण त्याचा आपल्याला विसर पडला आहे. कशामुळे? तर ह्या मायेच्या आवरणामुळे. आपण मूळ परमात्म स्वरूप आहोत, त्याचा विसर आपल्याला पडला आहे. कशामुळे? तर मायेच्या पटलामुळे. मायेने तो आपलं स्वरूप जे आहे ना ते पूर्ण झाकळून टाकलेलं आहे. तो मायेचा पडदा आपण जर संतांच्या संगतीत राहिलो तर तो आपोआप संतांच्या संगतीने तो मायेचा पडदा दूर होतो आणि आपलं खरं जे स्वरूप आहे परमात्म स्वरूप, स्वस्वरूप म्हणजेच परमात्म स्वरूप म्हणजे सद्गुरू स्वरूप असं आहे. आपल्याला इथे म्हणता येतं की आपलं स्वस्वरूप करण्यासाठी संत संगत ही अतिशय आवश्यक आहे. संतांच्या सान्निध्यामध्ये आपल्याला अनेक गोष्टी या समजत असतात बरं का. म्हणजे काय? तर त्यापैकी ज्या गोष्टी आपल्याला परमार्थासाठी अत्यावश्यक आणि पायाभूत असतात, हे साधकाने त्या आपल्याला निवडून काढायच्या आहेत. आणि त्यातली एक गोष्ट कोणती? तर स्वानंद घन आत्मा तो मीच आहे, परब्रह्म हे मीच आहे. हे संतांचे वचन जे आहे ते आपण अंतरामध्ये अगदी दृढपणे ध्यानात ठेवायचे आहे आणि त्याला आपण परमात्म स्वरूप आहोत हे गूढ रहस्य आपल्याला सत्समागमामध्येच आपल्याला पूर्णपणे समजते. तो परमात्मा कसा आहे? तो निराकार आहे, निर्गुण आहे, अनंत आहे, अपार आहे, व्यापक आहे आणि अनेकांमध्ये एकत्वाने तो असतो. त्या परमात्म स्वरूपाचे ज्ञान करून घेणे, मी तोच आहे हे समजणे, असा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला येणे म्हणजेच हाच परमार्थाचा खरा प्राण आहे. आपल्याला तर म्हटलं तसं परमात्मा स्वरूप असलो तरी आपल्याला काय ह्याचा विसर पडला आहे. कशामुळे? त्यामुळे आज आपली स्थिती कशी आहे की आपण देहरूप झालेलो आहोत. त्यामुळे देहरूप झाला आहे याचा अर्थ परिणाम असा होतो की आपल्यामध्ये दोन मी हे वावरत आहेत. एक देहबुद्धीचा मी आणि एक आत्मबुद्धीचा मी. हा देहबुद्धीचा मी आहे ना तो खोटा आहे, त्याला आपल्याला समूळ नाहीसं केल्याशिवाय आत्मबुद्धीचा मी हा प्रगटच होत नाही. म्हणून देहबुद्धीचा मी नाहीसा करायचा आहे, त्याला आपल्याला परमेश्वराच्या भगवंताच्या चरणावर अर्पण करायचं आहे. आणि असं केलं आणि तोच आपल्याला आत्मबुद्धीचा मी सापडण्याचा हा उत्तम मार्ग आहे असं आपल्याला सांगता येईल. त्यामुळे आता आपल्याला काय करायचं आहे? हे ज्ञानाचं लक्षण म्हणजे आत्मज्ञान, हे मी तुम्हाला आता सांगितलं. आता काय करायचं आहे? मुमुक्षु श्रोता हा आता साधक होऊन साधक होण्याची इच्छा धरलेली आहे. त्याने सद्गुरूंना शरण येऊन त्यांच्याशी तो धीटपणाने चर्चा करू शकेल इतपत त्याच्या अंगी त्याला धीटपणा आलेला आहे. दशक 6वा, 7वा आणि 8वा हे सद्गुरूंचे, या तिन्ही दशकामध्ये सद्गुरूंचे ज्ञान देण्याचे कार्य हे चालू आहे. हा समासही ज्ञानप्राप्ती देणारा असल्यामुळे अत्यंत महत्त्वाचा आहे. परमात्म स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करून घेणे आणि ते परमात्म स्वरूप म्हणजे मीच आहे याची प्रचिती येणे हे खरे मानवी जीवनाचं ध्येय, परमध्येय आपण म्हणतो तसं ध्येय आहे. आणि 6व्या दशकापासून काय आपण बघितले, समास सगळे महत्त्वाचेच आहेत. 6व्या दशकापासून देवशोधनाला सुरुवात झालेली आहे. दशक 8 समास 1 पर्यंत देवदर्शन हा समास झालेला आहे. खरा देव शोधताना खऱ्या देवाचे स्वरूप कसे आहे हे आपल्याला 44व्या ओवीत समर्थांनी सांगितले आहे. त्याचा सारांश मी सांगते आपणास की हे सारे दृश्य विश्व आणि हे मिथ्या असून त्याला पायाभूत आधारभूत असलेले अमृत तत्व म्हणजे देव होय. सर्व पदार्थ नाश पावले तरी ते अमृत तत्व म्हणजे देव हे मात्र तसेच्या तसे हे तत्व टिकते, तो खरा देव आहे. आता दशक 8 समास 8 मध्ये आत्मदर्शन होणार आहे. या समासातील साधूंचं वचन आहे ते आहे पुढील प्रमाणे बघूया. सोहम आत्मा स्वानंदगण अजन्मा तो तूची जाण, हेची साधूचे वचन
दृढ धरावे. याचा असा अर्थ आहे, सोहम म्हणजे स्वानंद घन आत्मा, तो मीच आहे. परब्रह्म हे मीच आहे, ज्याला जन्म नाही आणि मृत्यू नाही. आता तो आत्मा तूच आहेस, हे संतांचे सांगणे आहे. ते आपण आपल्या मनी दृढ धरावे आहे. हेच साधूचे वचन दृढ धरावे. हे आपण त्यांचं वचन सांगणं हे आपल्या मनी दृढ धरावे, घट्टपणाने धरावे. असं हे महावाक्यांचे अंतर तूची परम निरंतर, हे कधीही आपल्याला विसरायचं नाही आहे. तू जीवात्मा नाही आहेस, तर तू शिवात्मा आहेस. हा शिवात्मा परमात्मा असून तेच खरे ब्रह्म आहे. असं एक एक पायरीने मुमुक्षुला समर्थाने वरपर्यंत म्हणजे साधक अवस्थेपर्यंत आणलेले आहे. आपल्याला असं ह्या समासाबद्दल सांगतोय. आत्मदर्शन त्याला आता घडवण्याची वेळ आलेली आहे. आपण हे आपल्याला गूढ रहस्य आहे. मूळच आपण परमात्मा स्वरूप आहोत. हे गूढ रहस्य आपल्याला हे सत्समागमामध्येच कळते. आणि तो परमात्मा शाश्वत, निराकार, अनंत, अपार आहे, व्यापक आहे. त्या परमात्मा स्वरूपाचे ध्यान करून घेणे आणि मी तोच आहे हा प्रत्यक्ष अनुभव घेणे, हा परमार्थाचा प्राण आहे. आम्ही मगाशी आपल्याला सांगितलं, मुळात आपण परमात्मा स्वरूप असलो तरी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला त्याचा विसर पडलेला आहे. तो मायेच्या पठणामुळे ते आपण देहरूपच झालेलो आहोत. परमात्मा स्वरूप आहोत, पण देहरूप वास्तवात आपण झालेलो आहोत. आणि याचा परिणाम म्हणजे आपल्याला दोन मी आपल्याला अंतरात वावरताना दिसतात. जो देहबुद्धीचा मी, खोटा मी, आणि दुसरा खरा मी म्हणजे आत्मबुद्धीचा मी. देहबुद्धीवर पोचलेला खोटा मी म्हणजे देहबुद्धीचा मी हा सर्वस्वी नाहीसा झाल्याखेरीज आपल्याला आत्मबुद्धीचा खरा मी पूर्णपणे प्रकट झालेला दिसत नाही. म्हणजेच अर्थात खोटा मी नाहीसा करायचा आहे, हेच आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. हा खोटा मी नाहीसा करणे म्हणजे काय करायचं आहे, तर आपल्याला ईश्वराच्या भगवंताच्या चरणी हा खोटा मी आपल्याला अर्पण करायचं आहे. आत्मनिवेदन, आत्म अधिक निवेदन म्हणजे नि अधिक विदा हा धातू आहे. त्याच्यामध्ये स्वतःला सर्वस्वी भगवंताच्या वर सोपवणे, भगवंताच्या हवाली करणे असा याचा अर्थ आहे. म्हणजे आपल्याला हे आत्मनिवेदन हे इथे साधायचं आहे. तरच आपला हा खोटा मी तिथे व्हायला की खरा मी हा प्रगट ऐश्वर्याने तो प्रगटपणे तळपाला लागतो. आपल्याला प्रकर्षाने तो कळून येतो. त्यामुळे देहबुद्धीचा खोटा मी मरून गेला. आता खरा आत्मबुद्धीचा मी प्रगट होईल. आणि हा खरा मी प्रगट झाल्यावर परमात्म स्वरूपाचे ज्ञान होण्याला अजिबात वेळ लागत नाही आणि विलंबच लागत नाही. देवाला पाहायला जाणारा साधक हा देवच होऊन जातो. देव पाहावया गेलो आणि देवच होऊनही ठेवलो असं त्याची अवस्था होते. मग एकरूप झाल्यानंतर त्याला देवापासून कोणीही वेगळं करू शकत नाही. आणि स्वानंद घन आत्मा तो मीच हे संत वचन हे आपल्याला मनी ठसवायचं आहे आणि साधनात राहायचं आहे. ते नुसतं वचन ठसवायचं आहे म्हणजे हे आहेच, पण ते नुसतं ठसवून चालणार नाही. तर तुम्हाला त्याच्यासाठी साधनाही करायची आहे. आणि चारही देहांचा स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण या चारही देहांचा साधनाच्या बळाने आपल्याला लोप करायचं आहे. म्हणजे त्याचं निरसन करायचं आहे, तत्वनिरसन करायचं आहे. म्हणजे थोडक्यात देहबुद्धीचा अंत झाला तर परमात्मा स्वरूपाची ही प्राप्ती ही आपल्याला निश्चितच होत असते. आणि हे सर्व सद्गुरूंचा बोध आपल्या पचनी पडल्यानंतर हे आपल्याला उमजेल. आपल्याला सद्गुरूंनी बोध केला तो आपल्या पचनी पडला पाहिजे, तर हे सगळे आपल्याला उमजून येईल. हा बोध कसा आहे, पचवायचा आहे, याचेच विवरण या समासात केलेले आहे. आता आपण ओव्यांनुसार बघूया. ओव्या या समासाच्या बऱ्याच आहेत. थोडक्यात मी त्याचा थोडक्या आढावा असा सांगते. ओवी 1 ते 5 मध्ये जन्म मृत्यूरहित अशा निर्गुण ब्रह्माने परमात्मा भक्तियोगाने प्राप्त होतो.
असं त्यामध्ये आत्मनिवेदन भक्ती ही श्रेष्ठ हे आपल्याला 6 ते 10 या ओव्यांमध्ये आलेले असून निवेदन कसं करावं हे 11व्या ओवीमध्ये स्पष्ट केले आहे. आणि 12 ते 19 यामध्ये या भक्तीनेच सायुज्य मुक्ती मिळेल हे आले आहे. म्हणजे सायुज्य मुक्ती देई निवेदन भक्ती देई सायुज्य मुक्ती असं एका काव्यात माझ्याकडनं आलेलं आहे. निवेदन तुम्ही केलं तर तीच तीच खरी सायुज्य मुक्ती आहे. कारण निवेदनाने तो त्या भगवंताशी विलीन होतो, भगवंतात विलीन होतो, त्याच्याशी एकाकार होतो आणि त्यामुळे हे आलेलं आहे. आणि भगवंताशी एकरूप झालेला भक्त पुन्हा कधी वेगळा होत नाही हे आपल्याला 20 ते 22 या ओव्यांबद्दल सांगितलेले आहे. हे सांगणाराच मोक्षदाता गुरु आहे हे आपल्याला 23व्या ओवीत सांगून 24-25 मध्ये देवाशी ऐक्य साधलं तर तरी देवाचे ऐश्वर हे भक्त होऊनच अनुभवावं लागतं हे आलेले आहे. देवाचं ऐश्वर म्हणजे काय? देहातीत होणं हे देवाचं ऐश्वर आहे. ते लक्षणं आलेली आहेत 26 आणि 27 मध्ये आले आहेत. आणि 28 ते 30 मध्ये देहबुद्धीतील तोटे हे विशद केलेले आहेत. देहातीतास दिसणारे देवाचे ऐश्वर पाहताना आपणच आत्मा आहोत हे भान बरी विसरता कामा व्हायला पाहिजे. विसरायचं नाही आहे. आपणच आत्मा आहोत हे भान कायम ठेवायचं आहे. 31 ते 34 मध्ये हे सगळं विशद केलेलं आहे ओव्यांतंद. आणि हे ऐश्वर आपल्याला देहात राहूनच मायेत वावरूनच उपभोगायचे आहे, मिळवायचे आहे. आणि त्यासाठी काय करायचं आहे तर कल्पनेचाच वापर करायचा आहे. आणि कल्पनाचाच वापर करायचा आहे. मायेचा धाक हा आपण तिथे बाळगायचा नाही आहे. कारण माया ही खोटीच आहे. साधूचे वचन आता आपल्याला पटलं आहे. ते ज्ञानही पक्क अंतरात झालेलं आहे. ते मायातीत कसा वागतो हे आपल्याला वर्णन 35 ते 47 मध्ये आलेले आहे. आणि हीच जीवनमुक्ती आहे. हेच आत्मदर्शन आणि आपल्याला आपणाला झालेली प्राप्ती यालाच आत्मदर्शन असं म्हटलेलं आहे. हे स्पष्ट केलेलं आहे. मी तेच ब्रह्म आहे. ही पण एक मनाची वृत्ती आहे बरं का. आणि या वृत्तीमुळे हे आत्मनिवेदन आहे ते चटकन होते. सद्गुरू आपल्याला माया आणि अविद्या यांचे निरसन म्हणजेच आत्मदर्शन होय असं आपल्याला सद्गुरू सांगतात. आणि अविद्येचा नाश झाला की विद्यामायेमुळेच तो मीच ही जाणीव आपल्याला होते. आणि ते जीवन कसं असतं याचं वर्णन या समासातील शेवटच्या ओवीपर्यंत आलेलं आहे. ते जीवन जगणारा हा अर्थातच सिद्ध असतो असं आपल्याला या समासाबद्दल म्हणता येईल. आता आपण थोडक्यात ह्याचं निरूपण ओवीनुसार बघणार आहोत. मागा झाले निरूपण परमात्मा तो तूची जाण तया परमात्म्याचे लक्षण हे कैसे हे ते हे ऐसे असे. आपण परमात्मा स्वरूप आहोत हे खरे आहे. पण त्या स्वरूपाचे लक्षण काय आहे असा प्रश्न मनात उत्पन्न होतो. म्हणून आता इथे पहिल्यांदी आपल्याला परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे. ओव्या अगदी सोप्या आहेत. त्यातनं अर्थ प्रतीत होतो आहे. जन्म नाही, मृत्यू नाही, येणे नाही, जाणे नाही, बद्ध ना वृक्ष दोन्ही नाही परमात्म्यासी. परमात्म्याला जन्म नाही, मृत्यू नाही, येणं नाही, जाणं नाही, तसेच त्याला बंधन नाही म्हणून मोक्ष पण नाही. परमात्मा निर्गुण निराकार, परमात्मा अनंतापार, परमात्मा नित्य निरंतर जैसा तैसा. हा परमात्मा निर्गुण निराकार अनंत पार नित्य निरंतर जसाच्या तसा आहे. आणि हा परमात्मा सर्वांस व्यापक आहे. अनेकामध्ये एकात्वाने तर आपल्याला झालेला असलेला आढळतो. परमात्म्याचा विवेक अतर्क असे. या परमात्म्याचा बरोबर कसा आहे हे तर्काने आकलन होणं हे खरंच
शक्य होत नसतं. ऐसे परमात्म्याची स्थिती बोलताती वेदश्रुती, परमात्मा पावी जे भक्ती येथे संशय नाही. मगाशी मी म्हटलं की परमात्म्याचा आपल्याला स्वरूपाचा साक्षात्कार, परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार हा भक्तीने होतो. आणि त्यातले त्यात नऊ भक्तींपैकी आत्मनिवेदन भक्तीने हा हमखास आत्मज्ञान हे प्राप्त होते. परमात्म्यात शरण जाऊन त्याच्याशी अनन्य होणं हे अनंत आत्मनिवेदनाचं वर्म आहे. त्या आपल्याला या पुढच्या ओळीतून समर्थांनी सांगितले, देवभक्ताशी अनन्य झाला की तो देवरूपच होतो. हे वर्णन मी मगाशी सांगितले, तरी ओव्या आपण आता वाचूया. तये भक्तीचे लक्षण, भक्ती नवविधा भजन, नवविधा भजने पावन बहु भक्त झाले. या नवविधा भक्ती करून अनेक भक्त हे पावन झालेले आहेत. अगदी म्हणजे पावन झालेले आहेत. आणि त्यातल्या त्यात प्रत्येक भक्तीचं लक्षण, आता त्यातला कोण महत्त्वाचा भक्त आहे हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा विचार आहे. तर ते भक्तीचे लक्षण, भक्ती नवविधा भजन, नवविधा भजने पावन बहु भक्त झाले. या नवविधा भक्ते सार, आत्मनिवेदन थोर, तयेचा करावा विचार, स्वानुभवे स्वये. 9 प्रकारच्या भक्ती आहे. आत्मनिवेदनी भक्ती हे अत्यंत श्रेष्ठ आहे. त्यामध्ये सगळं भक्तीचं रहस्य, सर्व भक्तींचं रहस्य हे त्यात साठवलेलं आहे. आत्मनिवेदन हा विषय असा आहे की तो स्वतः अनुभव घेण्याचा विषय आहे. म्हणून स्वतःच या अनुभवाचा विचार अनुभव घेऊन याचा विचार करायचा आहे. आपुलियास अनुभवे आपणास निवेदावे, आत्मनिवेदन जाणावे ते आपण स्वतःला देवाला अर्पण करायचे आहे. हा जो आपला मी देवाला अर्पण करायचा आहे तो अनुभव जो असतो त्याला आत्मनिवेदन म्हणतात. आत्मनिवेदन मगाशी मी आपल्याला फोड करून सांगितली, आपल्याला देवाच्या चरणी आत्मसमर्पण करायचे आहे. स्वतःला देवाच्या ताब्यात सोपवायचं आहे. देवामध्ये स्वतःला विलीन करायचं आहे. आत्मनिवेदन भक्ती ही अशी भक्ती आहे की देवाच्या अत्यंत निकट आहे. ती आपल्याला म्हणजे एकरूपच आपण तिथे होतो, म्हणून ते अत्यंत निकट आहे अशी भक्ती आहे. तैसी आहे निकट भक्ती निवेदनाची. महत्पूजेच्या अंती देवा समस्तक भारतीय असं त्यांनी आधी ओवी दिली आहे. तैसी आहे निकट भक्ती आत्मनिवेदनाची. देवाच्या चरणी आपले स्वतःचे संपूर्ण समर्पण करणारे हे भक्त फारच थोडे असतात बरं का. अशा भक्तांना ही परमात्मा ताबडतोब ही मुक्ती देतो. ही म्हणजे कुठली तर सायुज्य मुक्ती देतो. आपण असं कैसे निवेदावे, कोठे जाऊन पडावे, किंवा मस्तक तोडावे देवापुढे. आता आत्मनिवेदन म्हणजे संपूर्ण समर्पण म्हणजे काय हे या ओबीतून आपल्याला सांगितले आहे. ऐसे ऐकून बोलणे, भक्तावधे सर्वज्ञपणे, श्रोता सावधान होणेच एकाग्र चित्ते. हे बोलणं ऐकून भक्ता सांगतो सगळ्यांनी सावधानतेने एकाग्रतेने चित्त करा आणि ऐका. आत्मनिवेदनाचे लक्षण, आधी पाहावे मी कोण, मग परमात्मा निर्गुण तो ओळखावा. प्रथम मी कोण आहे याचा आपण शोध घेणं हे आत्मनिवेदनाचं लक्षण आहे बरं का. आपण प्रथम स्वतःला ओळखायचं आहे. मी कोण आहे याचा शोध घ्यायचा आहे. मग अशी मी सांगितलं तसं आपण आपली विषय इंद्रिय जे बहिर्मुख आहेत ते अंतर्मुख करून या आपल्या स्वतःचा मी कोण आहे याचा शोध घ्यायचा. मी कोण आहे याचा शोध झाल्यानंतर निर्गुण परमात्मा कसा आहे तो हे जाणायचं आहे. म्हणजे मी कोण आहे कळल्यावर पण पुढे तुम्हाला परमात्मा म्हणजे आपण परमात्म्याचा अंश असल्यामुळे मी कोण आहे कळलं की परमात्मा कसा आहे हे तुम्हाला शोधायचं आहे. देवाभक्ताचे शोधन करिता होते आत्मनिवेदन. देव आहे पुरातन भक्त पाहे. देव कसा आहे, भक्त कसा आहे, देव आणि भक्त यांचा संबंध कसा आहे याचा शोध करीत गेलं की आपल्याला आत्मनिवेदन हे आपल्याला आपोआप घडते. देव शाश्वत आहे पण आपण शाश्वत नाही आहोत हे भक्त समजतो. देवास ओळखो जाता तेथे जाणी तद्रूपता,
देवभक्त विभक्तता मुळीच नाही. देवाची ओळखण करायला गेलं असता देवभक्त हा देवाशी तद्रूप होतो आणि देवभक्त देव आणि भक्त यांच्यामध्ये वेगळेपण पुरतच नाही. त्यामध्ये यत्किंचिते निराळेपण उरतच नाही, शिल्लकच राहते. विभक्त नाही म्हणून भक्त, बद्ध नाही म्हणून मुक्त, अयुक्त नाही बोलणे युक्त शास्त्राधारे. शास्त्राधाराने हे आपल्याला समर्थ सांगतायत म्हणून ते अगदी योग्य आहे. अयुक्त नाही म्हणून अयोग्य असं सांगतायत. भगवंतापासून विभक्त नाही, विभक्त म्हणजे वेगळा म्हणून भक्त आहे. भक्त म्हणजे काय? विभक्त नाही तो भक्त, देवापासून विभक्त नाही तो भक्त, अशी भक्ताची व्याख्या केलेली आहे. त्यास बंधन नाही म्हणून तो मुक्त आहे. आणि हे शास्त्राधार आहे या वचनाला आणि अयोग्य असणे, त्यामुळे हे शक्यच नाही. देवाभक्ताचे पाहता मूळ होये वेदाचे निर्मूळ. एक परमात्मा सकळ दृश्य वेगळा, दृश्य वेगळा. आता देव आणि भक्त यांचे आपण मूळ स्वरूप पाहायला गेलो तर दोघांमधील भेद हा नाहीसाच होऊन जातो. सगळ्या दृश्याहून वेगळा असा परमात्मा हा तेवढा शिल्लक राहतो. तयासी होता मिळणी उरी नाही दुजेपणी, देवभक्त कडचणी निरसून गेली. या परमात्म स्वरूपाशी सदाकार झाल्यानंतर द्वैताला म्हणजेच मी तू पणाला जागा सुरत नाही. आणि मग हा देव आणि हा भक्त असा भेदाचा विचार राहूच शकत नाही. आत्मनिवेदन घडता भक्ती संत कृपेने येई हाती. मी तू भेदच नुरला चित्ती, एक रूपतेची येई प्रचिती. आत्मनिवेदन नवभे भक्ती. असं आत्मनिवेदन भक्ती अभ्यासल्यानंतर हे गाणं झालेलं आहे माझ्याकडनं की मी तू भेद नुरला चित्ती. हा भेदच उरतच नाही. हेच आत्मनिवेदनाचं वर्म आणि एकरूपतेची आपल्याला प्रचिती येते. हे आत्मनिवेदनाचे अंती जे का घडली अभेद भक्ती, तये नाव सायुज्य मुक्ती सत्य जाणावी. आत्मनिवेदनामध्ये स्वतःचं संपूर्ण समर्पण झाले की अभेद भक्तीची अवस्था प्राप्त होते आणि या अवस्थेला सायुज्य मुक्ती म्हणतात. आणि ही गोष्ट अगदी खरी आहे. सायुज्य मुक्ती आपण सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता या 4 मुक्ती पण बघितलेल्या आहेत. पहिल्या 3 भक्ती आहेत, संयोग मुक्ती आहेत. पहिल्या 3 मुक्ती आहेत सलोकता, स्वरूपता, समीपता. या मुक्तींना चढण आहे. तिथलं आपलं स्थान आपलं संपलं, पुण्य संपलं, सलोकता की आपण पुन्हा खालती भूलोकावर येतो. पण सायुज्य मुक्ती बरी कशी नाही आहे. कल्पांत झाला तरी ही मुक्ती कधीच चढत नाही. आणि सायुज्यतेमुळे आपण दोघं एकरूप, देव आणि आपण एकरूप झाल्यामुळे आपल्याला तेथे पुन्हा जन्म नाही आणि जन्म नाही म्हणून मृत्यू नाही. अशी सायुज्य मुक्ती हीच समर्थांना अपेक्षित आहे आणि हीच खरी मुक्ती आहे असं समर्थांनी आपल्याला मागील समासांमधनं सांगितलेले आहे. सायुज्य मुक्ती ते सत्य जाणावी म्हणून सायुज्य मुक्ती ही खरी मुक्ती आहे. आणि जो संतास शरण गेला, अद्वैत निरूपणे बोलला, मग जरी वेगळा केला तरी तो होणार नाही. जो संतांना किंवा सद्गुरूंना शरण जातो ना आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये अद्वैताचं गुरुवचन हे ठसलेलं आहे, त्याच्या बुद्धिरचनेमध्ये मी आत्मस्वरूप आहे असा प्रकाश पडतो. तो स्वरूपमयच होऊन जातो. मग त्याला मीपणाने वेगळे करावं म्हटलं तरी आपल्याला करता येत नाही, कारण तो एकरूपच झालेला आहे. जशी नदी समुद्राला जाऊन मिळते, जिथे मिळाली की ती समुद्रमयच होते, तिला समुद्रापासून वेगळं काढता येत नाही. असं हेच उदाहरण आपल्याला इथे लागू पडतं की आपल्याला भक्ताला देवापासून वेगळं करता येत नाही. करू म्हटलं तरी त्याला वेगळं करता येत नाही. उदाहरण नदीचं दिलंच आहे. नदी मिळाली सागरी
ते निवडावी कोणेपरी लोहो सोने होता मागेरी काळी मान चढे. नदीचं उदाहरण दिलं आहे, लोह परीस सोन्याचं उदाहरण दिलं आहे. लोहाचे सोनं म्हणजे परिसाच्या योगाने जर सोनं झालं लोखंडाचं तर ते कधीच काळं पडत नाही, ते सोनंच होऊन जातं, पुन्हा त्याचं लोखंड होत नाही. तो वेगळेपणाने सोन्यापासून लोखंड वेगळे काढता येत नाही. तैसा भगवंती मिळाला तो नवचे वेगळा केला, देवभक्त आपण झाला विभक्त नव्हे. त्याचप्रमाणे तो भगवंताशी आज समरस झालेला की त्याप्रमाणे काही केल्या तो मीपणाने वेगळाच राहू शकत नाही. आणि ते भक्त देवच झाल्यानंतर तो वेगळा देवाहून वेगळा असूच शकत नाही, नाही का. देव भक्त दोन्ही एक, त्यासी कळला विवेक, साधुजनी मोक्षदायक तोच जाणावा. देव आणि भक्त हे दोन्ही दोन नसून एकरूपच आहे. या विचारामध्ये खरा जो अर्थ आहे त्याला बरोबर समजला अशा साधकाला हा विचार मोक्षापर्यंत नेतो, हे आपण ओळखायचे आहे. आता असो हे बोलणे देव पाहावा भक्तपणे, त्याचे तेने जायचे ऐश्वर्य बाणे तत्काळ अंती. आता समर्थ म्हणतात आत्मनिवेदनाचं हे जे विवेचन आहे ते पुरे आपण भक्त बनावे आणि देवाचं दर्शन घ्यावं. असे दर्शन जो घेतो तो भक्ताच्या अंगी भगवंताचे ऐश्वर्य मानते, असं या ओळीमध्ये आपल्याला सांगितले आहे. तेने त्याचे ऐश्वर्य माने तत्काळ अंगी, म्हणजे सलोकता समीपता स्वरूपता या मुक्तीमध्ये सुद्धा आपल्याला स्वतःचं स्वरूप प्राप्त पण भक्त त्याचं भक्ताला देव त्याचं ऐश्वर्य देत नाही. या सलोकता समीपता आणि स्वरूपतामध्ये पण सायुज्य मुक्तीमध्ये वरील असं नाही आहे. सर्वस्वी तो देवच होऊन जातो. देहबुद्धी असेपर्यंत भक्तीच होऊ शकत नाही, हे पहिल्यांदा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्यासाठी देहातीत होणे, देह म्हणजे हा देह आपला जो 82 तत्वांचं काठोड आहे त्याच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे, म्हणजे परब्रह्म ते गरजेचं आहे. कारण परब्रह्म हे देहातीत आहे, त्याला देहाच्या त्या मर्यादा ज्या आहेत त्या परब्रह्माच्या ठिकाणी नाही आहेत. आणि त्याच्या तद्रूप होण्यासाठी आपल्याला की देहांच्या चौदेहांच्या पलीकडे आपल्याला गेलं पाहिजे, हे आपल्याला पुढील काही ओव्यातनं समर्थांनी सांगितले. देहची होऊन राहायचे तेने देह दुःख साईचे, देहातीत होता पाविजे परब्रह्म. आपण जर मी देहच आहे या भावनेने जर राहिलो तर आपल्याला देहाची सुखदुःख भोगायला लागतात ना. देहबुद्धी सोडून जर आपण देहातीत झालो तर आपल्याला मात्र परब्रह्माचा लाभ होतो. देहातीत कैसे होणे कैसे परब्रह्म प्रावणे, ऐश्वर्याची लक्षणे कवण सांगितले. आता श्रोता पुन्हा विचारतो की देहातीत व्हायचं म्हणजे कसं व्हायचं, परब्रह्माचा लाभ करून घ्यायचा आणि अक्षरतर आणि ऐश्वर्याची लक्षणं कोणती हे तुम्ही मला सांगावे. देहातीत वस्तू आहे ते तू परब्रह्म पाहे, देह संगान असाय तुझं विदेहासी. देहातीत वस्तू म्हणजे परमात्मा स्वरूप हे देहातीत आहे. देहातीत वस्तू कोणती आहे हे परब्रह्म हे देहातीत वस्तू हे श्रोत्यांनी पक्क लक्षात ठेवायचे, ध्यानात ठेवायचे आहे. आणि तू स्वतः विदेही झालास, देहातीत झालास म्हणजे तुला देहबुद्धी किंवा देहाची आसक्ती मुळीच तुला सहन करावी लागणार नाही, तुला मुळीच सहन होणार नाही. देहाच्या आसक्तीमुळे आपण म्हणजे देहस्वरूप आपण बनतो. मगाशी मी म्हटलं आपण सध्या देहस्वरूप आहोत, तर ते आपल्याला देहाच्या त्यामुळे सुखदुःख देहाची आपल्याला भोगावी लागतात. ज्याची बुद्धी होय ऐसी वेदवर्णिती तयासी, शोधिता नाना शास्त्रांची न पडे ठाई. देहातीत असणारी आत्मबुद्धी ज्याला प्राप्त झाली तो विदेही होतो, पण तो वेदसुद्धा त्याची स्तुती करतात. आणि अनेक शास्त्रांचे नुसते अध्ययन करून ही आपल्याला आत्मबुद्धी ही निर्माण होत नसते, तर संगतीत राहिल्यानंतर त्यांच्या मुखाने श्रवण गुरु निरूपण ऐकल्यानंतर ही आपली अध्ययन करून ऐकून ते आत्मबुद्धी निर्माण होत असते.
ऐश्वर्य ऐसे तत्वता बाणे देह बुद्धी सोडिता देह मी ऐसे भाविता अधोगती. मी देह असं समजून तुम्ही वागलात तर तुमची अधोगती ही निश्चित ठरलेली आहे. मी देह भावना सोडली की विधेयपणाचे ऐश्वर्य प्राप्त होते. असं आपल्याला या ओवीबद्दल सांगितलेले आहेत. या कारणे साधुवचन मानू नये अप्रमाण मिथ्या अमानिता दूषण लागे पा. यासाठीच सत्पुरुष जे सांगतात ते वचन खोटे मानू नये कधी. संतांचे मानणे जर खोटं मानलं तर आपल्याला त्याचा दोष लागतो. साधू वचन ते कैसे काय धरावे विश्वासे एक वेळ स्वामी ऐसे वचने रोपावे. आता साधू वचन संतांचं वचन कोणतं हे सांगावं. मग अशी मी म्हटलं तसं सद्गुरूंशी बोलून चर्चा करण्याइतपत हा साधक धीट झालेला आहे. त्यामुळे त्याच्या मनात आलेल्या शंका हा तो समर्थाना वक्त्याला आपल्याला निशंकपणे धीटपणाने विचारतो. आता हा साधुवचन काय आहे, संतांचे सांगणे कोणते, हे आपल्याला कशावर खरा विश्वास ठेवायचा असा त्याचा प्रश्न आहे. आणि त्याच्यावर वक्ता काय सांगतोय, सोहम आत्मा स्वानंद घन. मगाशी आपण ही ओवी बघितली, अजन्मा तो तूच जाण हेच साधूचे वचन सदृढ धरावे. वक्ता काय सांगतो, सोहम म्हणजेच तो आत्मा. सहा अहम असा सोहम शब्दाचा फोड केली जाते. सहा म्हणजे तो आत्मा, स्वानंद घन आत्मा तो मीच आहे. मीच तो स्वानंद घन आत्मा आहे, ज्याला जन्म नाही असा आत्मा तूच आहेस. आणि हे संतांचे सांगणे आपण आपल्या मनात अगदी घट्टपणे दृढ धरायचं आहे. म्हणजे सद्गुरू काय करत असतात, शिष्याला तुला जे वाटतंय की तू आत्मस्वरूप सोहम परमात्मस्वरूप आहेस ते अगदी योग्य आहे. तत्वम असे असं वेदांची चार वाक्य आहेत, ते आपण गेल्या वेळेस बघितलेले आहे. ते हे वेदवाक्य जे आहे तत्वमसी ते तूच आहेस, म्हणजे खराच आनंद घन आत्मा तूच आहेस हे आपल्याला संत ठामपणे सांगतात. महावाक्यांचे अंत तूच ब्रह्म निरंतर ऐश्या वचनाचा विसर पडू नये. महावाक्य मी तुम्हाला सांगितलं की ज्ञानम ब्रह्म अहम ब्रह्मास्मी तत्वमसी आणि अयम आत्मा ब्रह्म ही चार वेदांची चार महावाक्य आहेत. आणि या महावाक्यांचा अनुभव हा आपल्याला सद्गुरू करून देत असतात. त्यांच्या सान्निध्यात राहिल्यानंतरच आपल्याला तुझं ते ब्रह्म तूच शाश्वत ब्रह्म आहेस असा जो महावाक्यांचा अर्थ आहे तो सज्जनांच्या संगतीत आपल्याला कळत असतो. आणि त्या वचनाचा विसर आपल्याला कधीही पडून द्यायचा नाही आहे. आणि देहाचा अंत आता पुढे असं बघा, देहाचं होईला अंत मग मी पवेना अनंत ऐसे बोलणे विभ्रांत माणूस रे. आपण साधारण देहबुद्धीची माणसं काय म्हणतो की देहाचा अंत झाल्यानंतर मग मला अनंत अशी ब्रह्माची प्राप्ती होईल. पण हे खरं बोलणं आहे, ते वेडेपणाचं आहे, अज्ञानाचं आहे. ते आपण खरं मानायचं नाही आहे. किंवा एक मूर्ख असे म्हणती माया नसेल कल्पांती मग आम्हास ब्रह्मप्राप्ती एरवी नाही. काही मूर्ख असं म्हणतात की विश्वाचा प्रलय काळ झाला आला म्हणजे माया नाहीशी होईल. तो आपल्याला माहिती आहे विश्वाचा प्रलय काळी माया ही परब्रह्मात विलीन नव्हते. मग ती नाश पावली की आम्हाला परब्रह्माची प्राप्ती होईल, एरवी होणार नाही. असं देहाचा अंत होईल मग मी तेव्हा निवांतपणे आपल्याला ब्रह्मप्राप्ती होईल असे हे बोलणं लोक वेडेपणाचं बोलणं बोलतात. हे बोलणे अप्रमाण ऐसे नव्हे समाधानाचे लक्षण वेगळेचे असेल. या बोलण्याला काही आधार नाही आहे. कारण आत्मज्ञानाने मिळणारे समाधान जे आहे ते अशा प्रकारचं नाही आहे की हे झालं की आम्हाला ब्रह्मप्राप्ती होईल, कल्पांत झालं की किंवा देहाचा अंत झाला की ब्रह्मप्राप्ती होईल, याला काहीच आधार नाही आहे. तर समाधानाचं लक्षण जे आहे ते निराळेच आहे. आता काय ते लक्षण आहे आपल्याला ते पुढे सांगणार आहेत. सैन्य अवघ्याची मारावे मग राज्यपद प्राप्त व्हावे, सैन्य असताच राज्य करावे हे कळेना. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की सैन्य सगळेच्या सगळे मरून गेल्यानंतर मग आपण सिंहासनावर बसावे असा जर एखाद्याने विचार केला
तर तो खात्रीनेच वेडेपणाचा ठरेल, नाही का? सगळं सैन्य जिवंत असून राज्य करण्यामध्ये खरी मजा आहे, शोभा आहे, हे त्या वेड्यावर कळत नाही. तसंच माया असोनीच नाही, देह असताची विदेही, ऐसे समाधान काही ओळखावे. आणि आपल्याला माया असून नसल्यासारखी व्हावी, देह असून विदेह अवस्था असावी, असे जे समाधान आहे त्याचा थोडा अनुभव आपण घ्यावा, असं आपल्याला समर्थाने. म्हणजे मायेत राहायचंय, पण मायेपासून ती नाही आहे असं समजून राहायचंय. आणि देह असून आपल्या देहात आहोत पण देह नाही आहे असं समजून विदेहची अवस्था आहे ती आपल्याला उपभोगायची आहे. आणि असं करण्यात जे समाधान आहे त्याचा अनुभव आपण घ्यावा, असं इथे आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मिळणारं समाधान हे वेगळं आहे. राज्यपद हातासे आले, मग परिवारे काय केले, परिवारा देखता रद्द गेले हे तगडेना. आपल्याला राज्यपद इथं हातात आल्यानंतर परिवार म्हणजे सैनिक किंवा नोकर चाकर की काहीही करू शकत नाही. म्हणून परिवार पाहिला म्हणून राज्यपद हातचे गेले, मग असं कधीच घडत नाही. म्हणजे एकदा तुमच्या हातात राज्यपद आलं की असं कधीच घडत नाही. त्याचप्रमाणे आत्मज्ञान झाल्यावर दृश्याचे किंवा आपल्या देहाचे आपल्याला भान राहत नाही. पुढेचे ओळीच आहे, पुढे प्राप्त झाली आत्मज्ञान ऐसे दृश्य देहभान, दृष्टी पडता समाधान जाणार नाही. एकदा तुम्हाला आपल्याला ज्ञानाचं हे आपला आत्मज्ञान झाल्यानंतर दृश्य आपण दृष्टीस पडलं तरी आपल्या अंतरीचं समाधान भंगत नाही. केव्हा? आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर. आत्मज्ञान प्राप्त झालं तरी दृश्य समोर दिसलं तरी आपण त्यात गुरफटत नाही आत्मज्ञान झाल्यामुळे. मार्गी मुळी सर्पाकार, याला उदाहरणही समर्थांनी छान दिलं आहे. देखता भये आले थोर, करता तेथीचा विचार मग मारणे काय. आपण रस्त्याने चालला तर एक माणूस, त्याला मार्गामध्ये अशी सर्पाकार मुळी, झाडाच्या मुळ्या आपल्याला माहिती आहेत त्यांचे वेगवेगळे आकार असतात, तर त्या मुळीचा आकार सर्पाकार होता. त्यामुळे त्या पाहिल्यानंतर त्याला पाहिली तर त्याला साप आहे अशी सहजच कल्पना झाली त्याची आणि तो घाबरला. पण नीट पाहिल्यावर त्याला कळलं की हा साप नाही आहे, तर हा निश्चय त्याला कळलं. आणि त्यामुळे तर ही मुळी आहे, त्यामुळे झालं काय, साप नाही आहे, त्यामुळे निश्चितपणे कळल्यामुळे त्याचं भय हे एकदम नाहीसं झालं. मग आणि भय नाहीसं झाल्यावर मुळी आहे असं म्हटल्यावर सापाला मारण्याचा प्रश्नच आला नाही ना. कळता तेथीचा विचार मग मारणे काय, मग कशाला मारायचंय, मुळीला कशाला मारायचंय. तैसी माया भयानक, विचार पाहता माईक, मग तयेचा दाग कासया धरावा. त्याचप्रमाणे आपल्याला अज्ञान दशेत ही माया आहे ना, ती भयंकर वाटते, ती आपल्या मनात भय उत्पन्न करते. पण जर आपण आत्मानात्म विवेक केला तर माया भ्रामक आहे अशी दिसते, तशी ती नाही आहे याची खात्री होते. आत्मज्ञान झालेल्यावर मायेचा धाक, मायेचे भय बाळगण्याचे काही कारणच उरत नाही. देखता मृगजळाचे पूर, म्हणे कैसा पावो पार पैल पार, कळता तेथीचा विचार. अजूनही समर्थ आपल्याला उदाहरण देतात. साकडे कैसे, वाळवंटांमधून चाललेल्या प्रवाशाला चौकडे पाणीच पाणी आहे असं दिसतं त्याला, आणि त्याच्यामधनं पलीकडे कसं जाता येईल याची चिंता त्याला वाटू लागली. मग ते मृगजळ आहे, खरं पाणी नाही आहे. जेव्हा असं गोष्ट लक्षात आली त्याबरोबर त्यातून पार पडण्याचं भय, हे संकट त्याला पडलं होतं ते नाहीसं झालं. देखता स्वप्न भयानक, स्वप्नी वाटे प्रमदाक, जागृती आली अशा शंक कसे हवे. एका माणसाला झोपेमध्ये स्वप्न पडलं, त्याबरोबर स्वप्नामध्ये तो खूप घाबरला, पण जागं झाल्यावर त्या स्वप्नातील जे भय त्याला वाटत होतं ते भय हे आपोआपच नाहीसे झाले. तथापि माया कल्पनेसी दिसे, आपण कल्पने येतील असे, तेथे उद्वेग कैसे निर्विकल्पासे. अशा रीतीने माणूस याच्या कल्पना करतो आणि त्या कल्पनेपायी तो घाबरतो, आणि आपण कल्पनेच्या पलीकडे आहोत असं जेव्हा खात्री पडते तेव्हा त्याचं भय हे जातं, आणि आनंद घन आत्मस्वरूप आपण आहोत हा अनुभव आल्यानंतरच कल्पनाच्या पलीकडे आहोत असं
त्याची खात्री पटते. अंतिवती तेची गती ऐसे सर्वत्र बोलती, तुझा अंती तुझी प्राप्ती सहजची आली. आता आपल्याला अंत्यमती हे माहिती आहे की मरणकाली जी आपली बुद्धी असते त्याप्रमाणे आपल्याला गती प्राप्त होते असं सगळेकडे बोललं जातं. तुझा तुझी प्राप्ती, तुझ्या अंती तुझी प्राप्ती सहजची झाली. हे जर खरे आहे तर मी स्वानंद घन आत्मा आहे हा दृढ विचार मनात ठेवून जर देहबुद्धीचा अंत आला तर सहस्वरूपाची प्राप्ती आपोआपच होईल असं यामध्ये बिलकुल शंका नाही. पण त्यासाठी आपल्याला मी स्वानंद घन आत्मा आहे हा दृढ विचार सतत मनात ठेवायचा आहे. म्हणजेच तो देहाच्या अंतकाली सुद्धा हाच विचार राहील आणि त्याप्रमाणे आपल्याला तशी गती प्राप्त होईल. म्हणजे स्वरूपात स्वानंद घन आत्माच आपला आहोत ही गती आपल्याला सहजाची आपल्याला आपली प्राप्ती होते. चौदेहाचा अंत आणि जन्म मुळाचा प्रांत अंताप्रांतांचे अलिप्त तो आत्मा. चार देह म्हणजे काय आहे? हा सारा दृश्य प्रपंच आहे आणि त्याचा अंत म्हणजे माया हे जन्माचं मूळस्थान काय आहे तर अविद्या आणि वासनेतला जन्म आपल्याला येत असतो माहिती आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे आणि माया आणि अविद्या यापासून अलिप्त असणारा आत्मा जो आहे तो तूच आहेस असं आपल्याला या उभ्यातनं समर्थांनी सांगितलेले. जयासी ऐसी आहे मती तयास ज्ञाने आत्मगती, गती आणि अवगती वेगळाची तो. आपल्याला ज्याची दृढनिष्ठा जशी असते त्याला ज्ञानाने आत्मदर्शन हे सहज खात्रीने घडतं. गती म्हणजे आणि अधोगती म्हणजे सद्गती आणि दुर्गती या दोन्हीपासून आत्मा हा निराळा असतो. मती कुंडली वेदांची तेथे गती आणि अवगतिकेची आत्मशास्त्र गुरुप्रचिती ऐक्यता आदी. आत्मस्वरूपाचे वर्णन करताना वेदांची मती ही हातलेली आहे. कुंडली म्हणजे ते त्यांचं काहीच चालत नाही, बुद्धीच चालत नाही. त्या अज्ञाच्या ठिकाणी गती अवगती या बदलणाऱ्या अवस्थांना बिलकुल स्थान नाही आहे असं आपल्याला सांगितले. आणि आत्मदर्शनामध्ये काय सांगितले त्यांनी? आत्मप्रचिती गुरुप्रचितीने शास्त्रप्रचिती गुरुप्रचितीने आत्मप्रचिती या तिन्हींचा समन्वय होतो. ऐक्यता आली. आत्मशास्त्र गुरुप्रचितीची ऐक्यता आली म्हणजे जे स्वरूप आपल्याला शास्त्रांनी सांगितलेले आहे जे तसाच अनुभव सद्गुरूला आलेला असतो आणि सद्गुरूला आलेला अनुभव हा शिष्याला तसाच अनुभव येतो. म्हणून तिन्ही अनुभव मूलतः एकरूपच असतात. हा एकपणा म्हणजेच तीन प्रचितींची ऐक्यता समजावी. जीवपणाची विटली प्रांती वस्तू आली आत्मप्रचिती प्राणी पावला उत्तमगती सद्गुरू बोधे. आपल्याला ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार झाला म्हणजेच काय? मी आत्मस्वरूप आहे असा प्रत्यय येतो. त्यामुळे मी जीव आहे ही भ्रमाची भावना भ्रांती आहे ती फिटून जाते. अशा रीतीने सद्गुरूंकडून आलेल्या ज्ञानाने प्राणी हा उत्तम गतीला जातो. सद्गुरू बोध जेव्हा झाला चौदेहाचा अंत आला तेने निदध्यास लागला स्वस्वरूपी. ज्यावेळी शिष्याला सद्गुरू आपले ज्ञान देतो त्यावेळीच सद्गुरू चारही देहांचा हा अंत झालेला असतो. त्यामुळे त्याला सस्वरूपाचा निदध्यास हा लागलेला असतो बरं का. आणि एकाच वस्तूचे सातत्याने चिंतन राहू लागलं की त्या वस्तूचा निदध्यास लागला असं आपल्याला म्हणतात. आपल्याला कुंभारीण माशीचं माहिती आहे की ते कुंभारीण मातीचं घर तयार करते त्याच्याभोवतीच ती सारखी घोटाळत असते आणि जे त्याच्यातच ती तिचं हे गुरफटत असते. म्हणजे आपण त्याचा ध्यास लागून दुसरी कुंभारीण पण ती कुंभारीणच बनून जाते. आणि एकाच वस्तूचं सारखं चिंतन केलं की त्याचा निधिध्यास लागतो. त्याचप्रमाणे सत्संगामध्ये हे श्रवण झालं की त्याचं मनन करायचं आहे. श्रवणाचं मनन करणं हे निश्चितच आवश्यक आहे आणि मननाचा उत्कर्ष होऊनच निधिध्यास निर्माण झाला की साधना स्थिर झाली असं समजावं. असं आपल्याला सद्गुरू बोध जेव्हा झाला चौदेहास अंत आला
तेणे निधध्यास लागला स्वस्वरूपही. स्वस्वरूपाचा निधध्यास झाला लागतो. जेणे निधध्यासे प्राणी दयेची दाना निर्वाणी सायुज्य मुक्तीचा धनी होऊन बसला. निधध्यासाने साधक अखेर ध्येय रूप म्हणजेच ज्याला जो साधायचा आहे, परमध्येय ज्याचं आहे की परमात्मा प्राप्ती, तो ध्येयरूपच बनून जातो, आत्मस्वरूप बनतो. आणि जो आत्मस्वरूप बनतो तो सायुज्य मुक्तीचा धनी होऊन जातो. दृश्य पदार्थ ओसरता अवघा आत्मचितत्वता निहेटून विचारे पाहता दृश्यमुळी नाही. आपल्या ह्या सकट साऱ्या दृश्य पदार्थाचे भान हे नाहीसे झाले किंवा जिकडे तिकडे आपल्याला आत्मस्वरूप भासू लागतं, दिसू लागतं. अगदी चिकाटीने सूक्ष्म विचार केला तर दृश्याला मुळात खरे अस्तित्वच नाही, स्थान नाही असं आपल्याला कळून येतं. मिथ्या मिथ्यत्वे पाहिले, मिथ्या आपणे अनुभव आले, श्रुती पाहिजे ऐकले या नाव मोक्ष. जे खोटे आहे ते खोटे असे जाणूनच जर पाहिलं तर इतकेच नव्हे तर जे खोटे आहे ते खोटेपणानं अनुभवाला आलं म्हणजेच निसंशय आत्मज्ञान झालं असं समजावं. आणि यालाच मोक्ष असे नाव आहे. हे श्रोत्याने नीट ऐकून ठेवावं. आपल्याला समर्थाने असं यावेळी सांगितलंय, हे जे खरे आहे ते स्वतः सिद्ध असते. परमात्मा स्वरूप हे खरे आहे आणि ते स्वतः सिद्ध आहे. आणि आणि काय सांगितलेलं आहे, त्यामुळे पण काय होतं की जे काही निर्माण करायला लागत नाही स्वतः सिद्ध असल्यामुळे, पण जे खोटे असते ना ते खऱ्यावर इतकं बेमालूम झाकण घालतं की त्यामुळे खरे किंचित आपलं लोकल्यासारखं होतं, झाकलं जातं. खोट्याचा खोटेपणा ध्यानात आला की ते आपोआप दूर होत चालतं आणि सत्य आहे जे खरे स्वरूप आहे ते प्रगट होतो. खोट्याच्या अंमलातून सुटणे हाच खरा मोक्ष आहे. इथे आपल्याला मोक्षाची व्याख्या सांगितली आहे. सद्गुरु वचन हृदयी धरी तोच मोक्षाचा अधिकारी, श्रवण मनन केलेच करी अत्यादरे. आपल्याला सद्गुरूंचं वचन जे आहे, स्वानंद घन आत्मा तो तुझी, हे वचन आपल्या हृदयामध्ये जो घट्ट धरून ठेवतो तोच मोक्षाचा अधिकारी होतो. सद्गुरूंच्या वचनाचे श्रवण आणि मनन हे आपल्याला आदराने तो पुन्हा पुन्हा करीत असतो. जेथे आटती दोन्ही पक्ष तेथे लक्ष या नाव जाणी दे मोक्ष नेमस्तात्मा. मोक्ष म्हणजे काय इतक्या उभ्यातून समर्थांनी सांगितलेलं आहे. दोन पक्ष कुठले, पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष. अनुभवामध्ये द्वैतच नाही, तेथे पूर्व पक्ष पण नाही आणि उत्तर पक्ष नाही, हे दोन्ही स्वरूपामध्ये विलीन होतात. तेथे लक्ष आणि अलक्ष दोन्ही हे शिल्लकच उरत नाही. लक्ष हा मायेचा प्रांत आहे तर अलक्ष हा स्वरूपाचा प्रांत आहे. पण जेथे माया नाहीशी होऊन जाते तेथे लक्ष लय पावते आणि त्याबरोबर अलक्ष पण लयास जाते आणि केवळ आत्मा हा तेवढा शिल्लक राहतो. या स्थितीला मोक्ष असं म्हणतात. जेथे ध्यानधारणा सरे कल्पना निर्विकल्पी उरे, केवळ ज्ञेय नेती पात्र उरे सूक्ष्म. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ध्यान धारणा त्या तिथे आपल्याला तिथे थांबतात. ध्यानधारणा तिथे थांबून जाते. कल्पना निर्विकल्प स्वरूपात विलीन होऊन जाते, मुरून जाते आणि केवळ शुद्धमय असे अत्यंत सूक्ष्म शुद्ध जाणीवमय अत्यंत सूक्ष्म असे परब्रह्मस्वरूप तेवढं शिल्लक राहते. आणि निवळ नेती प्राप्तीवरे सूक्ष्म ब्रह्म. आणि मनपणाने असेपर्यंतच आपल्याला ध्यान आणि ध्यानधारणा या जरूर असतात. आणि पण साधकावस्था संपून जेव्हा स्वरूप साक्षात्कार होतो म्हणजे जेव्हा तो सिद्ध होतो की मग तेव्हा त्याचं मन हे आहे ते उन्मन होतं. मग धारणा ध्यान आणि कल्पना इत्यादी गोष्टींना आपोआपच विराम मिळतो. आता भवभुर्गजळ आटले नटिके बंधन सुटले, अजन्म्यास मुक्त केले जन्मदुःखापासून. हा भव म्हणजे प्रपंचरूपी मृगजळ आहे. भवभुर्गजळ आटले हे सुकून जातं. देहबुद्धीने घातलेले आणि मुळातच खोटे असलेले मीपणाचे बंधन हेही तुटून जाते. आणि जो वास्तविक जो अजन्म आहे असा आत्मा त्याची जन्ममरणाच्या फेऱ्यातून दुःखातून जन्मदुःखापासून त्याची सुटका होते. निसंगाची संघव्याधी विदेहाची देहबुद्धी विवेके तोडावी उपाधी प्रपंचाची.
अत्यंत अलिप्त असणारा जो आत्मा आहे, पण कशाच्या आसक्तीच्या रोगाने तो पेटलेला होता. त्यामुळे तो रोग नाहीसा झाला. तो मूळचा देहाच्या पलीकडे असणारा खरा, पण त्याला मी देहच आहे असं वाटलं. ही संकुचित भावना जडली होती. ती भावना ही नाहीशी होते. त्याला कसलीही दृश्याची मर्यादा राहत नाही, उपाधी नाही. त्याला दृश्य प्रपंचाची उपाधी जडली होती. ती उपाधी कशाने नष्ट होते? तर आत्मानात्मविवेकाने ती उपाधी तोडून टाकलेली आहे. आणि जो मूळचा खरा एकच एक आहे. अद्वैताचे तोडले द्वैत, एकांत असं दिला एकांत, अनंत असं दिला अंत अनंताचा. जो मूळचा खरा एकच एक आहे, त्याला अनेकपणाचा मिथ्याभास झालेला होता. तो भास तो नाहीसा करून अद्वैताला चिकटलेलं जो द्वैत आहे ते तोडून टाकलं. आणि आत्म्याचा हरवलेला स्वाभाविक जो एकांत होता तो त्यास आपल्याला परत मिळवून दिलेला आहे. आणि जो अनंतच आहे, त्याची लोकलेली अनंतपणाची जाणीवही त्याला परत दिलेली आहे, उजळून दिलेली आहे. जागृतीस चेहविले, चैर्यास सावध केले, विजयबोधास प्रबोधिले आत्मज्ञान. आता आत्मज्ञान कशामुळे ते होतं? ज्याचे जागे पण झाकलं गेलं होतं ना, ते नीट जागे केलेले आहे. जागेपणास स्वस्वरूपाची जाणीव करून दिलेली आहे. आणि मी आहे या ज्ञानाला मी आत्माच आहे हे आत्मस्वरूपाचे स्वरूप, आत्मज्ञानाचं स्वरूप दिलेले आहे. आणि जागृतीचं चैविले, चैर्यास सावध केले, निजबोधास प्रबोधिले आत्मज्ञान. अमृतास केले अमर, मोक्षास मुक्तीचे घर, संयोगास निरंतर योग केला. आता अमृत आत्म्याच्या मागे मृत्यूचे अखंड असं लचांड मागे लागलेलं होतं. तो देहामध्ये बसल्यानंतर त्याला जन्ममृत्यूचं मागे त्याच्या फेरे लागलेच ना. आणि ते सोडून त्याचे अमरत्व जे आहे ते त्याला परत दिलेले आहे. मोक्षाला राहायला जागा नाही असं झालेलं होतं बरं का. आणि त्याला मुक्तीचे घर राहावयास म्हणून मिळवून दिले. जीव आणि परमात्मा यांचा संयोग घडावा, कायमचा संयोग घडावा अशी जोड घालून दिलेली आहे. म्हणजेच जीवा शिवाची जडली समाधी, विटला प्रपंच तुटली उपाधी, शुद्ध स्वरें गरजती वेदचारी, तुझवीन शंभो मज कोण तारी, जय जय रघुवीर समर्थ. असं जीवाशिवाची जडली समाधी, अशी ती समाधी एकमेकांच्या मध्ये ते जडून जाते. आणि निर्गुणास निर्गुण केले, सार्थकाचे सार्थक झाले, बहुता दिवसा भेटले आपण आपणासी. यामुळे झालं काय? निर्गुणपणा ब्रह्मावर जो सगुणपणाचा जो आळ लागला, सगुण निर्गुण, सगुण आहे का निर्गुण हा विषय पण झालेला आहे. निर्गुण परब्रह्मा हे त्याच्यावर सगुणपणाचा आळ आलेला होता, तो नाहीसा करून त्याचे मूळ निर्गुणपण प्रस्थापित केले. आणि मानव जन्माच्या सार्थकामध्येच परमोच्च असं सार्थक जे आहे ते साधलं गेलं त्याच्यामुळे. आणि फार दिवसांनी स्वतःची गाठ पडली. म्हणजेच पहावे आपणासी आपण, हे घडलं. तुटला द्वैताचा पडदा, अभेदे तोडिले भेदा, भूतपंचकाची बाधा निरसून गेली. द्वैताचा पडदा आल्यामुळे अद्वैत हे दृष्टीच्या आड गेलेलं होतं, तो पडदा फाडून अद्वैत प्रकट केलं. अभेदाच्या अनुभवाने भेदाचा आपल्याला मागूसही राहिलेला नाहीसा केलेला आहे. आणि पंचभूतांच्या बनलेल्या दृश्य विश्वाला मिथ्यापणाने पाहून प्रपंचाचा भ्रम हा नाहीसा केलेला आहे. झाले साधनाचे फळ, निश्चयास केले निश्चळ, निर्मळाचा गेला मळ विवेक बळे. आपण जन्मभर जे साधना केली आहे त्याचं फळ आता पदरात पडलेलं आहे. कारण स्वस्वरूपाचं आपल्याला साक्षात दर्शन झालेलं आहे. निश्चळ ब्रह्मवस्तूवर साचलेला संचळ मायेचा जो केर आहे, तो कचरा आहे, तो बाजूला सारून मूळचं निश्चळपणा हा उघड केला आहे. निर्मळ आत्मस्वरूपावर आलेला अविद्यारूपी मूळ आहे, तो आत्मविवेकाने दूर केलेला आहे, झाडून टाकलेला आहे.
होते संधीत चुकले, ज्यासे त्यास प्राप्त झाले. आपण देखता पिटले जन्म दुःख. स्वरूप निधान जे आपलं आपलं जुने ठेवणे, मनाच्या सोबत असा उल्लेख आहे, जुने ठेवणे मीपणे आकळेना. आपल्याला मीपणा असल्यामुळे आपलं जे आत्मधनाचा जो ठेवा आहे तो आपल्याला गवसत नाही. आपलं स्वरूप निधान हे इतक्या जवळच होते, पण भ्रमामुळे ते आपल्याला सापडत नव्हते. आंधळ्यासारखी अवस्था होते. आंधळा कसा चाचपतो तसं आपल्याला हे आंधळ्यासारखं आपल्याला स्वरूप आपल्याला चाचपलं तरी सापडत नाही. भ्रमनिरास होऊन त्याचे त्याला ते प्राप्त झाले. आणि अशा रीतीने स्वस्वरूपाचे दर्शन झाल्यामुळे जिवंतपणे आपल्या देखतच जन्ममरणाचं जे दुःख आहे ते नाहीसं झालेलं आहे. दुष्ट स्वप्ने जाजावला, ब्राह्मण निशयाती पावला, आपण सापडला जागेपणी. एका ब्राह्मणास स्वप्न सापडलं की आपण स्वप्नामध्ये त्याला असं वाटलं की आपण हीन जातीचे आहोत असे त्यांनी स्वप्नामध्ये पाहिलं बरं का. त्यामुळे तो फार घाबरला. पण जागा होताच आपण ब्राह्मण आहोत हे त्याच्या ध्यानात आले. त्याप्रमाणे काय आहे की मी देह आहे हे या भ्रमाने जीव उगाचच दुःख भोगतो. मी आत्मा आहे हे ज्ञान झाल्यानंतर तो निर्भय होतो. म्हणजे मी आत्माच आहे हे ज्ञान ज्या पुरुषास होते त्याचं लक्षण आता आपल्याला बीजारोपण पुढच्या समासाचं आहे. हे ज्ञान ऐसे जयास झाले ज्ञान, तयास पुरुषाचे लक्षण, पुढीले समाचे निरूपण बोलिले असे. मी आत्माच आहे असं ज्ञान ज्या पुरुषास होते त्यामध्ये त्याला सिद्ध पुरुष म्हणतात. त्याचं लक्षण आपल्याला समर्थाने पुढील समासात सांगितलेले आहे. अशा रीतीने आत्मदर्शन हा अतिशय महत्त्वाचा विचार आपल्याला समर्थाने याच्यामध्ये आत्मदर्शन आपल्याला घडवलेलं आहे. हे आत्मदर्शन आपल्याला करून घ्यायचं आहे, सद्गुरूंच्या सान्निध्यात राहून करून घ्यायचं आहे. हे इथे मी आपल्याला पुन्हा एकदा सांगते. समर्थाने सांगितलं आहे तरच मी तुम्हाला सांगते की हे आत्मदर्शन आपल्याला संतांच्या संगतीत स्वानंद घन जो आत्मा तो तुझे जाणं हे संतांचं दृढवचन आपण कायम मनात ठेवायचं आहे. आणि झालेल्या हे विवरण सेवा से समर्थांच्या चरणी रामरायाच्या चरणी अर्पण करते. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम समर्थ.